फ्रेंड्स, आज आपण अतिशय इम्पॉर्टंट अशी स्पेशली 30 एप्रिलची जी फॉरेस्ट एक्झाम होणार आहे त्यासाठी अतिशय उपयुक्त असे इडियम्स अँड फ्रेजेसची लिस्ट पाहणार आहोत। तसं तर कोणत्याही एक्झाममध्ये जर इंग्लिश ग्रामर असेल आणि त्या एक्झाममध्ये जर 5 क्वेश्चन इडियम आणि फ्रेजेसवरती असतील तर आपल्याला 5 पैकी 4 तरी क्वेश्चन याच लिस्टमधून पाहायला मिळतील। ओके, सो लेट्स स्टार्ट। फर्स्ट बघा, ABC म्हणजे ॲज इझी ॲज। ओके, ABC म्हणजे काय होतं? एक्स्ट्रीमली इझी, म्हणजे खूपच सोपं आहे। ABCD कोणाला येत नाही, सर्वांना येते। ABC म्हटलं तर एक्स्ट्रीमली इझी असा अर्थ होतो त्याचा। ओके, सेकंड बघा, अ बिग ड्रॉ। अ बिग ड्रॉ म्हणजे काय होतं? अट्रॅक्शन ऑफ अ लॉट ऑफ पीपल, म्हणजे भरपूर लोकांचे आकर्षण केंद्र असलेलं ठिकाण, अ बिग ड्रॉ। ओके, थर्ड बघा, अ बोन टू पिक। अ बोन टू पिक म्हणजे अ डिस्प्यूट किंवा क्वॅरल टू एंड। ओके, अ डिस्प्यूट म्हणजे काय होतं? वाद, एखादा वाद जो संपवावा लागला त्याला काय म्हणायचं? अ बोन टू पिक। ओके, आता आपण हे लक्षात कसं ठेवू शकतो? जर 2 कुत्रे असतील आणि ते एका बोनसाठी जर भांडणं करत असतील तर ते त्यावरून आपण म्हणजे लगेच क्लिक होतं आपल्याला। अ बोन टू पिक, भांडणं करतात हा शब्द कसा संबंधित आहे? अ बोन टू पिक म्हणजे अ डिस्प्यूट। ओके, आता अ बेड ऑफ रोजेस। अ बेड ऑफ रोजेस म्हणजे काय होतं? अ कम्फर्टेबल और इझी सिच्युएशन। ओके, अ कम्फर्टेबल और इझी सिच्युएशन म्हणजे आरामदायी परिस्थिती, अ बेड ऑफ रोजेस। ओके, म्हणजे एखाद्या बेडवरती जर गुलाबाचे फुलं असतील तर कसं आरामदायक परिस्थिती आहे यानुसार ते लक्षात राहू शकते इझिली। अ केक वॉक। अ केक वॉक म्हणजे काय होतं? इझी टास्क। ओके, एक सहज कार्य केलेलं, अ केक वॉक। नंतर बघा, अ चिल टू द हर्ट। अ चिल टू द हर्ट म्हणजे व्हेरी व्हेरी फ्रॅटंड, म्हणजे खूप जास्त भीती वाटणारं। ओके, अ चिल टू द हर्ट। नंतर अ क्लोज फिस्टेड पर्सन। अ क्लोज फिस्टेड पर्सन याचा अर्थ होतो मायजर पर्सन, म्हणजे कंजूस व्यक्ती। ओके, अतिशय कंजूस व्यक्ती, अ क्लोज फिस्टेड पर्सन। फिस्टेडचा अर्थ काय होतो मग? कंजूस। ओके, अ कुकू इन द नेस्ट। अ कुकू इन द नेस्ट म्हणजे अँड वेलकम, म्हणजे अँड अनवेलकम पर्सन। ओके, नको असलेली व्यक्ती, अ कुकू इन द नेस्ट। एखादी कुकू नेस्टमध्ये आली म्हणजे नको असलेली व्यक्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे। ओके, अ कॅट्स पॉ। अ कॅट्स पॉ म्हणजे काय होतं? अ पर्सन हू इज युज्ड बाय अनदर टू कॅरी आउट ॲन अनप्लीजंट ऑर अ डेंजरस टास्क। ओके, आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचा उपयोग करून घ्यायचं म्हणजे अ कॅट्स पॉ। ओके, अ डेड लेटर। अ डेड लेटर म्हणजे अ लेटर विच इज नॉट क्लेम्ड बाय एनी वन। ओके, ज्याच्यावर पत्ता नाही आणि ते कोणाकडे देता येत नाही त्याला काय म्हणायचं? अ डेड लेटर। अ डक इन अ थंडरस्टॉर्म। ओके, अ डक इन अ थंडरस्टॉर्म म्हणजे डिसअपॉइंटेड, म्हणजे थंडरस्टॉर्म म्हणजे काय होते? निराश, हताश झालेला। ओके, थंडरस्टॉर्म, अ डक इन अ थंडरस्टॉर्म म्हणजे डिसअपॉइंटेड। अ फॅबियन पॉलिसी। अ फॅबियन पॉलिसी म्हणजे पॉलिसी ऑफ डिलेइंग डिसिजन। ओके, निर्णय घेण्यास चालढकल करणे। फॅबियन पॉलिसी म्हणजे काय करणे? निर्णय घेण्यास म्हणजे पुढे मागे करणे, त्याला म्हणायचं फॅबियन पॉलिसी। अ फर क्राय फ्रॉम। अ फर क्राय फ्रॉम म्हणजे व्हेरी डिफरंट फ्रॉम, एकदम वेगळा असलेला। अ फर क्राय फ्रॉम म्हणजे व्हेरी डिफरंट असणे। नंतरचं बघा, अ फिट ऑफ द ब्ल्यू। अ फिट ऑफ द ब्ल्यू म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणे, निराश होणे, आत्मविश्वास कमी होणे। ओके, आपला जर अभ्यास झाला नसेल तर आपण काय होतो? अ फिट ऑफ द ब्ल्यूज। ओके, डिप्रेशनमध्ये जातो। अ फ्लॅश इन द पॅन। अ फ्लॅश इन द पॅन म्हणजे काय होतं? सरप्रायझिंग सक्सेस। ओके, अचानक परंतु क्षणिक यश असलेलं। ओके, थोड्या वेळासाठी नुसतं फ्लॅश पडला म्हणजे फ्लॅश म्हणजे काय म्हणतो आपण? क्षणिकपणे आहे। ओके, थोड्या वेळासाठी। नंतर बघा, अ फ्लाइंग व्हिजिट। अ फ्लाइंग व्हिजिट म्हणजे अ व्हेरी शॉर्ट व्हिजिट। ओके, धावती भेट घेणे म्हणजे एका मिनटाआधी क्षणभंगूर, थोड्या मिनटाआधी धावती भेट घेणे म्हणजे अ फ्लाइंग व्हिजिट। ओके, अ फ्रेश वॉटर सेलर। अ फ्रेश वॉटर सेलर म्हणजे वन हू इज रॉ अँड इनएक्सपिरियन्स्ड ॲट एनिथिंग। ओके, म्हणजे त्याला एक्सपिरियन्स नाही आहे अजून, नवोदित आहे तो, नवका आहे। ओके, अ फ्रेश वॉटर सेलर। आता अ गोल्डन मीन। अ गोल्डन मीन म्हणजे मिडल कोर्स बिटवीन 2 एक्स्ट्रीम्स। ओके, दोघांचा सुवर्णमध्ये, 2 गोष्टींमध्ये असणं म्हणजे अ गोल्डन मीन। ओके, नेक्स्ट बघा, इडियम अँड फ्रेजेस। अ गुड हँड। अ गुड हँड म्हणजे स्किलफुल। ओके, निपुण किंवा कुशल। अ हरक्युलियन टास्क। ओके, हरक्युलियन टास्क म्हणजे काय होतं? खूप जास्त डिफिकल्ट टास्क असणे। ओके, खूप कमी दिवस राहिले आपल्या एक्झामसाठी आणि आपला सिलेबस कसा आहे? खूप मोठा आहे, तर कसं हरक्युलियन टास्क आहे आपल्यासाठी तो कंप्लीट करणं। ओके, अ हाऊस ऑफ कार्ड। ओके, अ हाऊस ऑफ कार्ड्स। कार्डचं घर कसं असणार आहे?
ओके, जी गोष्ट अत्यंत असुरक्षित आणि अस्थिर आहे. जर आपण एखाद्या पत्त्यांचं घर बनवलं ते लगेच पडणार हवा आली तर, मग त्यावरून लक्षात राहू शकतं आपलं की असुरक्षितपणे म्हणजे ॲन इनसिक्युअर स्कीम. ओके, नंतर बघा जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, अ पर्सन हू इज अ कॉम्पिटंट इन मेनी स्किल बट इज नॉट आउटस्टँडिंग इन एनी ऑफ देम. एक नधड भाराभर चिंध्या असे काम करणारा माणूस म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. ओके, सगळीकडेच पळतो पण तो कशामध्येच परफेक्ट नाही. आपण एकाच एक्झामचा अभ्यास न करता खूप साऱ्या एक्झामचा अभ्यास करतो, मग इकडला पण अभ्यास नाही होत आणि तिकडला पण अभ्यास नाही होत. अशा वेळेला लागू पडतं जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. ओके, नंतरचं बघूया अ जॉन्डिस्ड आय. जॉन्डिस्ड आय म्हणजे अ प्रिजुडिसाइड माइंड. ओके, पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे. जॉन्डिस्ड आय म्हणजे पूर्वग्रह दूषित. ओके, नंतर बघा अ लेडीज मॅन. अ लेडीज मॅन म्हणजे अ लवर ऑफ अ वुमन, स्त्रियांच्या सहवासामध्ये राहणारा मनुष्य. अ लेडीज मॅन. नंतर अ लिप इन द डार्क. अ लिप इन द डार्क म्हणजे टू टेक अ रिस्क अनसर्टनली, खात्री नसताना धोकादायक पाऊल उचलणे. अ लिप इन द डार्क. अंधारामध्ये आपण डार्क म्हणून लक्षात राहू शकतो. अंधारामध्ये अ लिप इन द डार्क म्हणजे अंधारामध्ये जाणं म्हणजे खात्री नसताना धोकादायक पाऊल उचलणे. ओके, अ मूट पॉईंट क्वेश्चन. अ मूट पॉईंट किंवा क्वेश्चन म्हणून मॅटर ऑफ डिसॲग्रीमेंट. ओके, वादग्रस्त मुद्दा. अ मूट पॉईंट आहे, कसा आहे तो मूट पॉईंट म्हणजे मॅटर ऑफ डिसॲग्रीमेंट, वादग्रस्त मुद्दा. अ पास्ट मास्टर. ओके, अ स्किलफुल पर्सन म्हणजे कुशल. ओके, परिपूर्ण असलेला अ पास्ट मास्टर. अ शीट अँकर म्हणजे मेन सपोर्ट. ओके, अ शीट अँसर म्हणजे अँकर सॉरी अ शीट अँकर आहे ते. अ शीट अँकर म्हणजे मेन सपोर्ट, मुख्य भूमिकेमध्ये असलेला अ शीट अँकर. नंतर बघा अ सी चेंज. अ सी चेंज म्हणजे अ लार्ज चेंज, एक मोठा बदल आहे. ओके, अ सी चेंज म्हणजे खूप मोठा बदल होणे. अ स्लो काउच. अ स्लो काउच म्हणजे अ डल पर्सन, मंद गतीने प्रगती करणारा स्लो काउच. आणि सी चेंज म्हणजे खूप मोठा बदल होणे. अ स्मॉल फ्राय. अ स्मॉल फ्राय म्हणजे इनसिग्निफिकंट पर्सन, क्षुल्लक व्यक्ती. ओके, अ स्मॉल फ्राय आहे म्हणजे क्षुल्लक व्यक्ती आहे. अ सोअर पॉईंट विथ म्हणजे अ पॉईंट दॅट मेक्स पीपल अनहॅपी. सोअर पॉईंट विथ म्हणजे अनहॅपी. ओके, एवढं म्हणजे आपण छोटा छोटा पॉईंट जर लक्षात ठेवला ना की पॉईंट, ते लक्षात राहू शकतं ते इडियम आपल्या. अ सोअर पॉईंट विथ म्हणजे अ पॉईंट दॅट मेक्स पीपल अनहॅपी, एक असा मुद्दा जो लोकांना काय करतो, नाराज करतो. अ स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल म्हणजे अ पर्सन इन अ सिच्युएशन अनसुटेबल फॉर इट, म्हणजे एखादी व्यक्ती अपात्र असणे एखाद्या गोष्टीसाठी. अ स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल याचा अर्थ असा होतो. ओके, आता अ स्क्वेअर डील म्हणजे ऑनेस्ट बिहेवियर और वर्क विथ अ ऑनेस्टी. ओके, ऑनेस्ट बिहेवियर और वर्क विथ अ ऑनेस्टी, इमानदारीपूर्वक काम करणे किंवा वागणे. अ स्क्वेअर डील. नंतर बघा अ स्टँडिंग जोक. अ स्टँडिंग जोक म्हणजे चेष्टा किंवा मजाक करणे, जोक म्हणू शकतो आपण. अ स्टिक इन द मूड. अ स्टिक इन द मूड म्हणजे अ पर्सन हू अपोज द चेंजेस, सहजासहजी न बदलणारा. ओके, एकदम नाही का म्हणजे ठाम एकाच ठिकाणी दोन स्वतःला चेंज न करून घेणार, त्याला काय म्हणायचं, अ स्टिक इन द मड. आता अ स्ट्रेट लेस्ड पर्सन म्हणजे अ स्ट्रेट लेस्ड पर्सन, अ पर्सन हॅविंग अ रिजिड प्रिन्सिपल्स अँड मॅनर्स, ताटर विचारश्रेणी असलेला. ओके, अ स्ट्रेट लेस्ड पर्सन म्हणजे ताटर विचारश्रेणी असलेला. अबाउट अ फेस टर्न अ मेजर चेंज इन ॲटिट्यूड, आपल्या विचारामध्ये किंवा दृष्टिकोनामध्ये पूर्णपणे बदल करणे. अबाउट अ फेस ऑर टर्न. ओके, अबाउट फेस जरी आलं तरी त्याला पाहिजे अबाउट फेस म्हणलं तर अ मेजर चेंज इन ॲटिट्यूड. ओके, नंतरचं बघा अबव बोर्ड. अबव बोर्ड म्हणजे क्लिअरली ऑनेस्टली, स्पष्ट व प्रामाणिकपणे. अबव बोर्ड असणे म्हणजे हे थोडंसं हार्ड जातं बघा लक्षात ठेवण्याला. अबव बोर्ड क्लिअरली ऑनेस्टली. ओके, अबव बोर्ड म्हणजे बोर्डच्या वरती नाव कुणाचं लिहिलेलं असतं, जे हुशार असतात किंवा म्हणजे प्रामाणिक असतं त्यांचंच नाव लिहिलेलं असतं, यावरून लक्षात ठेवू शकतो आपण अबव बोर्ड. ओके, अबव पर. अबव पर म्हणलं तर अबव द ऑर्डिनरी लेवल. ओके, सामान्य स्तराच्या वरती असणे, अबव पर असणे. ओके, ॲज अप वन स्लीव्ज म्हणजे अ बेनिफिशियल थिंग दॅट नो वन नोज, एखादी फायद्याची गोष्ट जिच्याबद्दल दुसऱ्यांना माहिती नाही. ॲज अप वन स्लीव्ज. हा तर इडियम खूप वेळा विचारलेला आहे. ॲक्युलीज हिल. ॲक्युलीज हिल म्हणजे काय असतं, वीक पॉईंट आहे, त्याचं कोणता वीक साईड आहे, कमजोर बाजू. ओके, ॲक्युलीज हिल. याची स्टोरी तुम्हाला माहिती असेल. ॲक्युलीजची एक जो योद्धा होता तो का म्हणजे कशानेच मरत नव्हता, फक्त टाचेला जर त्याच्या मारलं तर तो मरणार होता. त्याला त्याच्यामुळेचा वीक पॉईंट कोणता होता, टाच होता, म्हणून ते अक्युलीज हिल असं म्हणलं जातं. ओके, वीक पॉईंट.
आता ॲसिड टेस्ट म्हणलं तर डिफिकल्ट टास्क. ॲसिड टेस्ट म्हणजे काय? डिफिकल्ट टास्क आहे, अवघड परीक्षा आहे. अक्रॉस द बोर्ड म्हणजे सेम फॉर ऑल, सर्वांना एकसारखं असणे, अक्रॉस द बोर्ड. ॲड फ्युअल टू द फायर ऑर फ्लेम म्हणजे मेक द सिच्युएशन वर्स. ओके, ॲड फ्युअल, एखाद्यामध्ये तेल टाकणे म्हणजे काय? सिच्युएशन आपण वर्स करणे, भडकविणे किंवा परिस्थिती आणखी खराब करणे. हे सहज वाचल्यानंतर लक्षात येऊन जातं. ॲड इन्सल्ट टू इंजुरी म्हणजे मेक द सिच्युएशन वर्स, जखमेवर मीठ चोळणे. ॲड इन्सल्ट टू इंजुरी. ओके, आफ्टर वन्स ओन हर्ट म्हणजे सिमिलर किंवा समान. आफ्टर वन्स ओन हर्ट म्हणजे सिमिलर, एकसारखं असते. अगेन्स्ट द कॉक, अगेन्स्ट द कॉक म्हणजे टू कम्प्लीट द टास्क विदिन अ टाईम गिवन. ओके, ठरवून दिलेल्या वेळेमध्येच आपल्याला काम पूर्ण करण्याची घाई असणे, अगेन्स्ट द कॉक. ओके, अगेन्स्ट वन्स ग्रेन, अगेन्स्ट वन्स ग्रेन म्हणजे अपोजिट टू वन्स नेचर, एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाच्या विरोधात एखादी गोष्ट असते म्हणजे अगेन्स्ट वन्स ग्रेन. नंतर बघा अलाइव्ह अँड किकिंग, याचा अर्थ काय होतो? ॲक्टिव्ह वाईज गुड. ओके, अलाइव्ह अँड किकिंग म्हणजेच ॲक्टिव्ह वाईज गुड, सक्रिय व चांगला असलेला. ऑल अँड सन्ड्री, ऑल अँड सन्ड्री म्हणजे ऑल द पीपल, सर्वच लोक येतात त्यामध्ये. ऑल अँड सन्ड्री म्हणजे सर्वजण त्यामध्ये. ऑल बार्क अँड नो बाईट, टू डू एक्झॅग्रेशन बट लॅकिंग ॲक्शन, बडाया मारणे पण कृती शून्य असणे, त्याला काय म्हणायचं? ऑल बार्क अँड नो बाईट. ऑल इयर्स म्हणजे इगर टू हिअर, ऑल इयर्स म्हणजे काय होते? इगर टू हिअर, ऐकायला उत्सुक असणे, ऑल इयर्स. ओके, दोन्ही काने टोकारणे म्हणतो आपण त्याप्रमाणे ऐकायला उत्सुक असणे, ऑल इयर. ऑल ग्रीक म्हणजे अननोन, अजान. ओके, ऑल ग्रीक म्हणजे काय होते? अननोन पर्सन. ऑल वन म्हणजे सिमिलर, समान. ओके, ऑल वन म्हणजे एकसारखं असणे. ऑल मून्स शाईन म्हणजे नॉनसेन्स, ऑल मून्स शाईन म्हणजे काय होते? नॉनसेन्स, अर्थहीन बडबड करणे. ऑल मून्स शाईन होते म्हणजे काय होते? नॉनसेन्स. अल्टर इगो, अल्टर इगो म्हणजे बेस्ट फ्रेंड, खूप जवळचा मित्र असणे. ओके, अल्टर इगो. ऑल थम्स म्हणजे क्लमझी, फिजिकली अवाकडं, गलथान. ओके, ऑल थम्स म्हणजे गलथान म्हणजे क्लमझी असणे. अँड आय वॉश, अँड आय वॉश म्हणजे टू डिसीट, डोळ्यामध्ये धूळफेक करणे. अँड आय वॉश म्हणजे डोळ्यामध्ये धूळफेक करणे. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय होते? म्हणजे एखाद्या गोष्टीचं भांडणाचं नेमकं कारण काय? तर ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणायचं. एखाद्या ॲपलसाठी भांडणं करतो आहे आपण, त्यावरून आपण सहज लक्षात ठेवू शकतो. म्हणजेच काहीतरी ट्रिक स्वतःची यूज करून आपण ते इडियम लक्षात ठेवू शकतो, कारण भरपूर सारे इडियम आहेत. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय होतं? रिझन टू फाईट. ॲपल ऑफ वन्स आईज म्हणजे डिअर पर्सन, वन हू वी लव सो मच. ॲपल ऑफ वन्स आई, प्रिय व्यक्ती. ॲपल पाय ऑर्डर, ॲपल पाय ऑर्डर म्हणजे प्रॉपर नीटली एकदम व्यवस्थितमध्ये ठेवणे, ॲपल पाय ऑर्डर म्हणतो त्याला. ॲपल अँड ऑरेंजेस म्हणजे टू डिफरंट थिंग्स. ओके, विसंगत असणे. ॲपल्स आणि ऑरेंज कशा दोन वेगवेगळ्याच गोष्टी येतात, मग त्यावर लक्षात राहू शकतं. टू डिफरंट थिंग्स, ॲपल अँड ऑरेंजेस. आर्मचेअर क्रायटिक, आर्मचेअर क्रायटिक म्हणजे हेट विदाऊट नोईंग द रियालिटी, वस्तुस्थिती माहीत नसताना पण टीका करत राहणे, आर्मचेअर क्रायटिक. ओके, चेअरवर बसून नाही का लोक काय करतात? टीकाच करतात, जे नुसते बसून राहतात ते, असं लक्षात ठेवू शकतो. ओके, आर्म्ड टू द टीथ, आर्म्ड टू द टीथ म्हणजे विथ ॲम्युनिशन. ओके, शस्त्रांनी सुसज्ज असलेला, आर्म्ड टू द टीथ. अराउंड द क्लॉक्स म्हणजे होल टाईम, पूर्ण वेळ, अराउंड द क्लॉक म्हणजे पूर्ण वेळ. ॲरो इन द क्वॅर म्हणजे प्लॅनिंग, रणनीती. ओके, ॲरो इन द क्वॅर म्हणजे रणनीती. ॲज डॅप्ट ॲज अ ब्रश म्हणजे व्हेरी सिली, अत्यंत मूर्ख. ओके, ॲज डॅप्ट ॲज अ ब्रश. ॲज अ डक टेक्स टू वॉटर म्हणजे सिम्पल टास्क, एकदम साधं कार्य. अ फिट ॲज अ फिडल म्हणजे व्हेरी हेल्दी. ओके, अ फिट ॲज अ फिडलसारखा कसा आहे तो? फिट आहे म्हणजे व्हेरी हेल्दी आहे. ओके, ठणठणीत आहे. ॲज हार्ड ॲज अ नेल म्हणजे विदाऊट फिलिंग. ओके, ॲज हार्ड ॲज नेल, विदाऊट फिलिंग, संवेदनहीन, त्याला कशाची म्हणजे वेदना होत नाही, संवेदनहीन, इमोशन्स नाही आहेत. ओके, ॲज हाय ॲज अ काईट म्हणजे व्हेरी ड्रंक, खूप पिलेला. ॲज हाय ॲज अ काईट, खूप पिलेला आहे तो. ॲज ट्रू ॲज अ स्टील म्हणजे वन हू वी कॅन ट्रस्ट. ओके, विश्वासू म्हणू शकतो आपण. ॲज अ ट्रस्ट ॲज अ स्टील, याचा अर्थ काय होते? वन हू वी कॅन ट्रस्ट. ॲज द क्रो फ्लाईज म्हणजे इन अ स्ट्रेट लाईन. ओके, सरळ रेषेमध्ये असणे. ॲज द क्रो फ्लाईज, कावळे कसे एका लाईनमध्ये फिरतात म्हणजे उडतात ते सरळ रेषेमध्ये. ॲट अ डिस्काउंट म्हणजे काय होते? डल, विदाऊट एनी स्टँडर्ड, गुणवत्ता नसलेला. आपल्याला डिस्काउंट कोणत्या गोष्टी खूप स्वस्त कधी एखादी वस्तू मिळते जेव्हा त्यामध्ये क्वालिटी नसते. महागाची वस्तू आपण म्हणतो पण त्यामध्ये कशी क्वालिटी असते, तर ॲट अ डिस्काउंट म्हणजे गुणवत्ता नसलेला.
ॲट अ लॉस, ॲट अ सी म्हणजे काय होते, कम्प्लिटली इन कन्फ्युज्ड स्टेट, नॉट अंडरस्टँडिंग एनिथिंग, पूर्णपणे गोंधळामध्ये असलेला ॲट अ लॉस किंवा ॲट अ सी. ओके. ॲट अ लूज अँड ॲट लूज एंड्स. ओके. ॲट अ लूज एंड ऑर ॲट अ लूज एंड्स म्हणजे काय होते, तर फ्री फॉर सम टाईम, काही काळाकरता तो रिकामा आहे, तर ॲट अ लूज एंड्स म्हणू शकतो आपण. ॲट अ प्रीमियम म्हणजे काय होतं, टू गिव्ह मोर इम्पॉर्टन्स, ज्याला जास्त महत्त्व दिलं जातं ॲट अ प्रीमियम. ओके. ज्याला जास्त महत्त्व दिलं जातं. ॲट अ स्ट्रेच म्हणजे कंटिन्युअसली, ॲट अ स्ट्रेच म्हणजे कंटिन्युअसली न थांबता. ॲट अन आर्म्स लेंथ म्हणजे ॲट अ डिस्टन्स ऑर अवॉइड. ओके. म्हणजे एक हात लांब राहायचं किंवा ते एखाद्या पर्सनला टाळायचं आपण ॲट अन आर्म्स लेंथ. ओके. म्हणजे हातभर जागा ठेवून राहतो ना आपण, तर दूर राहणे किंवा टाळणे. ॲट अ क्रॉस पर्पजेस म्हणजे अपोनंट किंवा एनिमी होतं, विरोधी. ओके. ॲट अ क्रॉस पर्पजेस. ॲट अ डॅगर्स डॉन म्हणजे एनिमी होतो, ॲट अ डॅगर्स डॉन म्हणजे एनिमी. ओके. ॲट अ लार्ज म्हणजे टू बी फ्री, रन अवे, कायद्याच्या पकडीच्या बाहेर असलेला ॲट अ लार्ज. ॲट अ लॉर्जर हेड्स म्हणजे एनिमी, अपोनंट, विरोधी, शत्रुत्वपूर्ण. ओके. ॲट अ लॉर्जर हेड म्हणजे काय होतं, एनिमी होतो. ॲट अ ऑड्स म्हणजे डिफरंट थिंकिंग. ओके. ॲट ऑड असणे म्हणजे काय असणे, वेगळा असणे, तो वैचारिक मतभेद असणे. ॲट अ वन्स विड्स वन. ओके. सॉरी ॲट अ वन्स विड्स एंड आहे तो शब्द. काय इडियम ते, ॲट अ वन्स विड्स एंड म्हणजे ॲट अ लॉस कन्फ्युज्ड स्टेट, पूर्णपणे गोंधळात पडणे. ॲट अ वन्स विड्स एंड म्हणजे ॲट अ लॉस कन्फ्युज्ड स्टेट. ॲट अ रँडम म्हणजे काय होतं, विदाऊट एनी रिझन, कोणतेही कारण नसताना स्वेरपणे. ॲट अ रँडमली म्हणजे कुठे ठेवली वस्तू असं म्हणू शकतो. ॲट अ स्नेल स्पेस म्हणजे काय होते, ॲट अ स्नेल स्पेस स्लो स्पीड, संत गतीने सावकाश. ॲट अ स्टेक म्हणजे टू बी इन रिस्क. ओके. ॲट अ स्टेक म्हणजे काय होतं, टू बी इन रिस्क, रिस्कमध्ये असणे. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजे काय होतं, ॲट अ टाईम, ॲट द एक्झॅक्ट टाईम, ताबडतोब. ओके. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजे काय होते, ॲट अ टाईम, ॲट द एक्झॅक्ट टाईम. आता नेक्स्ट इडियम बघा, ॲट द 11th आवर, ॲट द लास्ट स्टेज ऑर मुमेंट. ओके. म्हणजे शेवटच्या क्षणी असणे, ॲट द 11th आवर म्हणजे ॲट द लास्ट स्टेज. नंतर ॲट द एंड ऑफ वन्स टिदर म्हणजे टू बी टायर्ड ॲट द एंड ऑफ टॉलरन्स म्हणजे सहनशक्तीचा अंत होईपर्यंत, ॲट द एंड ऑफ वन्स टिदर. टिदर म्हणजे काय होते, त्या सहनशक्तीच्या शेवटापर्यंत हे करणे, त्रास देणे एखाद्याला, असं पण म्हणू शकतो. ॲट द फर्स्ट ब्लश म्हणजे ॲट द फर्स्ट साईट. ओके. पहिल्या नजरेमध्ये, ॲट द फर्स्ट ब्लश. ॲट युअर्स ऑर वन्स डिस्पोजल म्हणजे रेडी टू असिस्ट द पर्सन कन्सर्न्ड इन एनी वे, एखाद्याच्या मदतीला नेहमी तयार असलेला काय, ॲट युअर्स वन्स डिस्पोजल. ॲक्स अँड ग्रीन, ॲक्स टू ग्रीन म्हणजे हिडन मोटिव्ह. ओके. स्वतःचा फायदा करून घेणारा, स्वार्थी, सेल्फिश पण म्हणू शकतो आपण, ॲक्स टू ग्रीन. ओके. नंतर बघा, बेब्स इन द वूड. बेब्स इन द वूड म्हणजे इनएक्सपिरियन्स्ड अँड इनोसंट पर्सन, अनुभव नसलेला व निष्पाप असलेला. बँडी वर्ड्स विथ समबडी, टू स्पीक रूडली. ओके. बँडी वर्ड्स विथ समबडी म्हणजे टू स्पीक रूडली, वाद घालणे. बेक अँड कॉल म्हणजे काय होते, बेक अँड कॉल, रेडी टू सर्व. ओके. बेक अँड कॉल म्हणजे रेडी टू सर्व, सेवेसाठी नेहमी तयार असलेला, बेक अँड कॉल, रेडी टू सर्व. बी नो स्प्रिंग म्हणजे नो लॉंगर अ यंग पर्सन म्हणजे तरुण नसणे. ओके. बी नो स्प्रिंग, तो तरुण नाही आहे. ओके. बी नो स्प्रिंग. नेक्स्ट इडियम आणि फ्रेजेस बघू आपण. ब्लॅक अँड ब्ल्यू. ओके. बीट ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजे बीट अ लॉट, खूप मारणे. ओके. कसं केलं त्याला, काळं निळं केलं म्हणजे काय केलं, बीट अ लॉट केलं. ओके. खूप मारलं. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे इन रायटिंग, लिखित स्वरूपामध्ये असणे. ब्लॅक अँड व्हाईट असणे म्हणजे काय होणे, लिखित स्वरूपामध्ये. बोथ एंड्स मीट म्हणजे टू सर्वाईव्ह इन डिफिकल्ट सिच्युएशन, कसे बसे करून आपला उदरनिर्वाह करणे. ओके. बोथ एंड्स मीट. नंतर बॅट अँड आयलिड म्हणजे डू नॉट गिव्ह एनी रिप्लाय, डू नॉट रिॲक्ट टू एनिथिंग, प्रतिक्रिया न देणे. ओके. बॅक बर्नर म्हणजे डज नॉट गिव्ह मोर इम्पॉर्टन्स, ज्याला जास्त महत्त्व द्यायला नको होतं म्हणजे बॅक बर्नर. बॅक द रॉंग हॉर्स म्हणजे काय होते, अ रॉंग पर्सन सपोर्टेड बाय एनी वन एल्स म्हणजे एखाद्या चुकीच्या किंवा कमजोर व्यक्तीचे समर्थन करणे, बॅक द रॉंग हॉर्स. बॅक टू स्क्वेअर वन म्हणजे टू कम टू स्टेट पॉईंट ऑर टू बी बिगिनिंग, जिथून सुरुवात झाली होती तिथं परत यायचं. बॅक टू स्क्वेअर वन म्हणजे वापस यायचं. ओके. जिथं सुरुवात झाली तिथंच यायचं, तर बॅक टू स्क्वेअर वन. आता बॅक चॅट म्हणजे काय होते, बॅक चॅट म्हणजे ॲन्सर रूडली, उद्धटपणे दिलेलं उत्तर म्हणजे काय, बॅक चॅट.
बॅक सीट ड्रायव्हिंग म्हणजे अ पर्सन हू गिव्ज अनवॉन्टेड ॲडवाईस, पाठीमागे राहून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे, बॅक सीट ड्रायव्हिंग. ओके. बॅक स्टेअर्स इन्फ्लुअन्स म्हणजे इन्फ्लुअन्स ओव्हर द पर्सन, अथॉरिटी, त्याला आपण काय म्हणतो, वशिला. ओके, किंवा गुप्त मार्ग, बॅक स्टेअर्स इन्फ्लुअन्स. आता बॅड ब्लड बघा, बॅड ब्लड म्हणजे ओल्ड डिस्प्यूट. ओके, जुना वाद असलेला बॅड ब्लड म्हणतो. बॅड हॅट्स म्हणजे समवन हू डिलिबरेटली स्टिअर्स अप ट्रबल. ओके, मुद्दामून त्रास देणारा. बॅड माउथ म्हणजे टू स्पीक निगेटिव्हली, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणारा. बेकर्स डझन. ओके, बेकर्स डझन म्हणजे काय होते, अ ग्रुप ऑफ 13. ओके, बेकर्स डझन म्हणजे अ ग्रुप ऑफ 13. आपल्या एक्झाममध्ये 12 वाटू शकतो, पण बेकर्स डझन म्हणलं तर 13 लक्षात ठेवायचं. ओके. बी इन नेम ओनली म्हणजे फेमस बाय नेम ओनली, नॉट बाय वर्क. फक्त नावापुरता. बी इन नेम ओनली, फक्त नावापुरताच तो आहे, कामाला काही नाही. बी इन नेम ओनली याचा अर्थ असा होतो. ओके. बियर फ्रूट. बियर फ्रूट म्हणजे इल्ड पॉझिटिव्ह रिझल्ट. ओके, यशस्वी होणे, चांगला परिणाम दिसणे. बियर फ्रूट म्हणजे इल्ड पॉझिटिव्ह रिझल्ट. बियर इन माइंड म्हणलं तर बियर इन माइंड म्हणजे कीप इन माइंड, टेक इन टू अकाउंट. ओके, लक्षात ठेवणे. बियर इन माइंड म्हणजे काय होते, लक्षात ठेवणे. बियर द ब्रंट. बियर द ब्रंट म्हणजे वाईट परिणाम भोगणे, टू टॉलरेट करणे. ओके, एखाद्याला टॉलरेट करणे, बियर द ब्रंट. बियर द पाम म्हणलं तर टू बिकम फेमस ऑर टू विन रिवॉर्ड, पुरस्कार जिंकणे. बीट अ रिट्रीट, टू लिव्ह अ प्लेस ऑर सिच्युएशन क्विकली, धोका असल्यामुळे परत येणे, बीट अ रिट्रीट. ओके, म्हणजे परत येणे. बीट अबाउट द बश म्हणजे अवॉइडिंग द मेन टॉपिक, डिस्कसिंग अ मॅटर विदाउट कमिंग टू द पॉईंट, मुद्दा सोडूनच बडबड करायची. ओके, मुद्दा सोडून इकडल्या तिकडल्या गोष्टी करायच्या, बीट अबाउट द बश. आता बीट द एअर म्हणजे टू मेक फर्टाईल अटेम्प्ट्स फ्रुटलेस वर्क. ओके, निरर्थक प्रयत्न करण्याला तर बीट द एअर. ओके, हवेमध्ये गोळ्या मारणे म्हणजे निरर्थक प्रयत्न करणे आहे ना, तसं होतं ते. ब्युटी इज ओनली स्कीम डीप म्हणजे फिजिकल अट्रॅक्टिव्हनेस डज नॉट इक्वेट टू कॅरेक्टर. ओके, नुसतं शारीरिक सौंदर्य जास्त दिवस टिकत नसतं. ओके, ब्युटी कशी असली पाहिजे, स्वभावाची ब्युटी असली पाहिजे, मनातून ब्युटी असली पाहिजे. ब्युटी इज ओनली स्किन डीप. आता बी इन वन्स बोनेट म्हणजे टू बी मॅड अबाउट समथिंग. ओके, फिक्स्ड आयडिया आपण म्हणू शकतो, एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत राहणे. आपण आपल्या एक्झामबद्दल सतत विचार करतो, आपण काय करतो, बी इन वन्स बोनेट, आपल्या एक्झामबद्दल सतत विचारांमध्ये राहतो. बेग द क्वेश्चन म्हणजे टू बिलीव्ह समथिंग विदाउट एनी प्रूफ, एखाद्या गोष्टीला खरे मानणे, बेग द क्वेश्चन. ओके, टू बिलीव्ह समथिंग विदाउट एनी प्रूफ. बिहाइंड बार्स म्हणजे काय होते, बिहाइंड बार्स इन जेल. ओके, तुरुंगात असणे. बिहाइंड क्लोज्ड डोअर म्हणजे इन सिक्रेटमध्ये असणे, गुप्तपणे. ओके, बिहाइंड बार म्हणलं तर जेलमध्ये, बिहाइंड क्लोज्ड डोअर म्हणलं तर सिक्रेट असणे. बेल द कॅट म्हणलं तर टू फेस द रिस्क. ओके, मांजरीच्या गळ्यामध्ये घंटा बांधणे म्हणजे काय, रिस्क असणे. ओके, तर बेल द कॅट म्हणलं तर काय होते, धोका असलेलं काम. बेंड ओव्हर द बॅकवर्ड्स म्हणजे टू मेक एव्हरी एफर्ट्स टू अचीव समथिंग, मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न करणे, बेंड ओव्हर अ बॅकवर्ड्स. आता बिसाईड द मार्क म्हणजे इररिलेव्हंट. ओके, असंगत असणे, बिसाईड द मार्क. बेटर हाफ म्हणजे, बेटर हाफ तर सर्वांना माहीत असतं, वाईफ. ओके, वाईफला म्हणतात बेटर हाफ. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी म्हणजे बिटवीन टू डिफिकल्टीज, दोन अडचणींमध्ये सापडणे, म्हणजे इकडे आड असणे आणि तिकडे विहीर असणे, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. बियॉन्ड वन्स मीन्स टू कॉस्टली, बियॉन्ड वन्स कॅपॅसिटी, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त. ओके, बियॉन्ड वन्स मीन्स काय होतं, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करणे. बियॉन्ड द पेल म्हणजे कम्प्लिटली अनॲक्सेप्टेबल. ओके, बियॉन्ड द पेल म्हणजे काय होते, कम्प्लिटली अनॲक्सेप्टेबल. ओके, म्हणजे स्वीकारू शकत नाही आपण एखादी गोष्ट, तर बियॉन्ड द पेल म्हणतो. ओके, बीड डिफायन्स. ओके, बीड डिफायन्स टू इग्नोर, न जुमानणे, दाद न देणे, बीड डिफायन्स करणे. ओके, बीड फेअर टू म्हणजे सीम्स लाईकली म्हणजे शक्यता वाटणे, बीड फेअर टू म्हणजे काय होते, शक्यता वाटणे. बिग फिश म्हणजे इम्पॉर्टंट पर्सन. ओके, बिग फिश आहे काय, इम्पॉर्टंट पर्सन आहे, महत्त्वपूर्ण व्यक्ती. बिग बक्स म्हणजे काय होते, ट्रेझरी, मोठी धन. बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे जनरल स्टडी किंवा जनरल व्ह्यू, वरवरून पाहणे. बर्ड्स आय व्ह्यू म्हणलं तर काय म्हणायचं, जनरल स्टडी. बर्ड ब्रेन्ड म्हणजे स्टुपिड, मूर्ख. बर्ड्स ऑफ द सेम फिदर म्हणजे ऑफ द सेम हॅबिट. ओके, एका स्वभावाचा, बर्ड्स ऑफ द सेम फिदर. बिट मोर दॅन वन कॅन च्यू म्हणजे टू टेक वन टास्क विच इज सो बिग, न झपण्या इतकं कार्य करणे म्हणजे बिट मोर दॅन वन कॅन च्यू. ओके,
बाईट वन स्लिप ऑर टंग म्हणजे टू अवॉइड टॉकिंग, एखादी गोष्ट बोलण्यापासून रोखणे म्हणजे बीट वन स्लिप. आता नंतर बाईट द बुलेट म्हणजे काय होतं, बाईट द बुलेट टू फेस अ पेनफुल सिच्युएशन ब्रेवली, बिकट परिस्थितीचा सामना करणे, बाईट द बुलेट. बीट द डस्ट म्हणजे काय होतं, बाईट द डस्ट. बाईट द डस्ट म्हणजे टू बी डिफिटेड, फॉल अहेड म्हणजे हरून जाणे, नष्ट होणे. ओके, बाईट द डस्ट. बिट्स अँड बॉब्स म्हणजे काय होतं, स्मॉल लिटल स्टोरी स्पेशली फॉर चिल्ड्रन. ओके, बिट्स अँड बॉब्स म्हणजे छोट्या गोष्टी. ब्लॅक शिप म्हणजे बॅड कॅरेक्टर, धूर्त व्यक्ती. ब्लेज अ ट्रेल म्हणजे टू डू समथिंग अँड सेट फॉर अदर्स टू फॉलो, एखादे कार्य ज्याचे अनुकरण बाकी आहे सर्व करतील असं ब्लेज अ ट्रेल म्हणतात त्याला. ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे समथिंग दॅट फर्स्ट सीम्स बॅड बट लॅटर टर्न्स आउट टू बी बेनिफिशियल, एखादी गोष्ट जी अगोदर आपल्याला वाईट वाटते परंतु मग नंतर ती लाभदायक ठरते. आता सध्या अभ्यास करायला कंटाळा येतो पण नंतर आपला अभ्यास जर चांगला झाला तर आपल्याला यश मिळाल्यानंतर ती गोष्ट आपल्यासाठी खूप लाभदायक आहे. तर ब्लेसिंग इन डिस्गाईज. ब्लाइंड टू म्हणजे इग्नोरिंग समथिंग, कानाडोळा करणे, ब्लाइंड टू करणे म्हणजे कानाडोळा करणे. ब्लिंक ऑफ अन आय म्हणजे व्हेरी क्विकली, ओके, क्षणभरामध्ये आपले डोळे उघडझाप करतात कसे, ब्लिंक ऑफ अन आय म्हणजे एकदम क्षणभरामध्ये. ब्लो बाय ब्लो म्हणजे क्लिअर वन बाय वन, एक एक करून स्पष्ट करणे. ब्लो बाय ब्लो म्हणजे काय होणे, एक एक करून स्पष्ट करायचं. ब्लो हॉट अँड कोल्ड टू बी चेंजेबल अनसर्टन म्हणजे विचार बदलणे. ब्लो हॉट अँड कोल्ड म्हणजे एकदा हॉट एकदा कोल्ड म्हणजे काय, विचार बदलत राहणे. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःची स्तुती करत राहणे. ओके, प्रेझिंग हिमसेल्फ म्हणजे तो स्वतःचीच काय करतो, स्तुती करतो. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट खूप IMP शब्द आहे, खूपदा आलेला एक्झाममध्ये. ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे ब्लड रिलेशन आर स्ट्रॉंगर दॅन एनी अदर थिंग, मानलेल्या नात्यापेक्षा रक्ताचे नाते कधी पण घट्ट असतात. ब्ल्यू ब्लड्स म्हणजे नोबल ब्लड, ओके, चांगल्या कुळातील असणे ब्ल्यू ब्लड म्हणतात त्याला. ओके, ब्ल्यू आईड म्हणजे अ पर्सन हायली रिगार्डेड विथ अ स्पेशल फेवर, एखाद्याचा आवडता व्यक्ती ब्ल्यू आईड असणे म्हणजे एखादा खूप प्रिय व्यक्ती असते. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अन अनएक्सपेक्टेड अँड सडन इव्हेंट, अचानक व धक्कादायक. बोन ऑफ कंटिन्युएशन म्हणजे अन इश्यू ऑफ आर्ग्युमेंट, ओके, वादाचं कारण. बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन द माउथ म्हणजे बॉर्न विथ अ वेल्थ, ओके, श्रीमंत घरात जन्माला येणे म्हणजे बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन द माउथ. आपण म्हणतो ना चांदीचा चम्मच तोंडामध्ये आहे म्हणजे एकदम श्रीमंत, जन्मत असतो काय, श्रीमंत आहे. बॉटम लाईन द फायनल फिगर ऑन बॅलन्स शीट, नेट प्रॉफिट अर्निंग म्हणजे निव्वळ नफा असणे. बॉटम लाईन असणे म्हणजे काय असते, निव्वळ नफा असणे. ब्रेड अँड बटर म्हणलं तर काय होतं, प्रभावित करणारा मुद्दा. इम्प्रेसिव्ह टॉपिक फॉर द पीपल, लाईव्हलीहूड. ओके, ब्रेक द आईस म्हणजे इलिमिटिंग द शायनेस, ओके, संभाषण सुरू करायचं म्हणजे शांतभंग करायची, ब्रेक द आईस. नंतर बघा, ब्रीथ डाऊन वन स्नेक टू कीप अन आय ऑन, एखाद्या व्यक्तीवर बारकाईने नजर ठेवणे म्हणजे ब्रीथ डाऊन वन स्नेक. ओके, थोडंसं डिफरंट वाटतो. ब्रीथ डाऊन वन स्नेक म्हटल्यानंतर टू कीप अन आय ऑन, ओके, नजर ठेवणे एखाद्यावरती, ब्रीथ डाऊन वन स्नेक. आता ब्रिंग होम बघा, ब्रिंग होम म्हणजे टू मेक क्लिअर, ओके, स्पष्ट करणे. ब्रिंग मॅटर्स टू अ हेड म्हणजे टू डू समथिंग, टू मेक अ डिसिजन, निर्णायक स्थितीमध्ये पोहोचविणे. ब्रिंग समवन टू बुक म्हणजे टू पनिश, सजा देणे. ब्रिंग द हाऊस डाऊन म्हणजे टू गेट प्रेज, ओके, ब्रिंग द हाऊस डाऊन म्हणजे काय होते, टू गेट प्रेज, टाळ्या वाजून खूप प्रशंसा करायची. ब्रिंग टू लाईट म्हणजे रिव्हिलेट, एक्सपोज्ड समोर आणणे. ब्रोकन रीड म्हणजे अ वीक अनरिलायबल पर्सन, कमकुवत व्यक्ती. बकल डाऊन म्हणलं तर गेट टू वर्क सिरियसली, ओके, मनापासून काम करणे. बकल डाऊन म्हणजे काय होते, मनापासून काम करणे. बिल्ड अपॉन सँड म्हणजे नॉन बिझनेस वर्क, ओके, अव्यवहारिक म्हणतात त्याला, बिल्ड अपॉन सँड. बल इन अ चायना शॉप, ओके, बल इन अ चायना शॉप म्हणजे रुथलेस, डिस्ट्रॉयर, काळजीपूर्वक न वागणारा अनियंत्रित व्यक्ती, त्याला काय म्हणायचं, बल इन अ चायना शॉप. बर्न वन्स फिंगर म्हणजे टू हार्म वन सेल्फ, एखादे कार्य करत असताना स्वतःचं नुकसान करून घ्यायचं, बर्न वन्स फिंगर. बर्न द बोट म्हणलं तर डिस्ट्रॉय ऑल पॉसिबल वेज ऑफ गोईंग बॅक टू द सिच्युएशन, एखादं असं कार्य करणे ज्यामुळे पूर्वस्थितीमध्ये येणे अवघड बनणं, ओके, बर्न द बोट. आता बर्न द कॅन्डल ॲट द बोथ एंड म्हणजे टू डू वर्क अंटिल द लेट नाईट, खूप उशिरापर्यंत काय करायचं, कार्य करायचं, त्याला काय म्हणायचं, बर्न द कॅन्डल ॲट द बोथ एंड. आता बर्न द मिडनाईट ऑइल म्हणलं तर
आपण सध्या काय करतो एक्झामसाठी, बर्न द मिडनाईट ऑइल, म्हणजे टू वर्क लेट इन टू द नाईट, खूप रात्रीपर्यंत आपण मेहनत करतो, खूप अभ्यास करतो. बर्न द मिडनाईट ऑइल. बर्निंग क्वेश्चन म्हणलं तर अँड अर्जंट क्रुशियल इश्यू. ओके, ज्वलंत मुद्दा. बर्निंग क्वेश्चन कसा असतो, ज्वलंत मुद्दा. ओके. बरी द हॅचेट. बरी द हॅचेट म्हणजे काय होतं, टू स्टॉप आर्ग्युमेंट अँड बिकम फ्रेंड्स अगेन, फॉरगेट द एनिमी. ओके. बरी द हॅचेट म्हणजे जुनं वेर आहे, जुनी दुश्मनी आहे ते संपून टाकायची आणि नव्याने मैत्री करायची. ओके. बरी द हॅचेट, नव्याने मैत्री करणे. बट ऑफ अ जोक. बट ऑफ अ जोक म्हणजे सब्जेक्ट ऑफ अ जोक. ओके, चेष्टेचा विषय. बटर फिंगर्स. अ पर्सन हू ड्रॉप्स द थिंग विच ही कॅरीज. ओके, ज्याच्या हातून वस्तू नेहमी निसटतात, बटर फिंगर. बाय अ विस्कर म्हणजे बाय एक्स्ट्रीमली शॉर्ट मार्जिन, कसं बसं शेवटच्या क्षणाला करू शकणं म्हणजे बाय विस्कर. बाय अँड बाय म्हणलं तर काय होतं, इव्हेंच्युअली, ग्रॅज्युअली. बाय अँड बाय म्हणजे संतपणे. आणि बाय अँड लार्ज आलं तर नॉर्मली. ओके, बाय अँड बाय म्हणलं तर संतपणे, बाय अँड लार्ज असेल तर नॉर्मली, सामान्यपणे म्हणू शकतो. बाय डिंट ऑफ. डिंट ऑफ म्हणलं तर बिकॉज ऑफ, ड्यू टू. ओके, त्याच्यामुळे, कशामुळे, कोणत्याही कारणामुळे ते गोष्ट होणे म्हणजे बाय डिंट ऑफ. बाय पिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे इनकन्सिस्टंट ॲट इरेग्युलर इंटरवल्स, म्हणजे कधी कधी. बाय पिट्स अँड स्टार म्हणजे कधी कधी. बाय हुक ऑर बाय क्रूक म्हणजे इन एनी वे पॉसिबल, कसंही करून मला ते करायचं आहे, जसं जमेल तसं. ओके, वाईट पद्धतीने असो की चांगल्या पद्धतीने असो. बाय हुक ऑर बाय क्रूक. बाय लिप्स अँड बाउंड म्हणलं तर रॅपिडली ऑर क्विकली, खूप जलद गतीने. बाय द बुक म्हणलं तर अकॉर्डिंग टू द रूल्स. ओके, नियमानुसार. बाय द सेम टोकन म्हणजे सिमिलरली इन द सेम मॅनर, अगदी त्याच प्रकारे. बाय द सेम टोकन. बाय द स्किन ऑफ वन्स टीथ म्हणलं तर बाय एक्स्ट्रीमली शॉर्ट मार्जिन, कसं बसं करू शकणे. बाय द स्किन ऑफ वन्स टीथ म्हणलं तर कसं बसं करणे. कॅरीड ऑफ अ वन स्पीड टू कम्प्लिटली ओव्हरवेल्म समवन विथ अ एन्थुसियाझम, रोमांचित होणे. ओके, कॅरीड ऑफ वन स्पीड म्हणजे रोमांचित होणे. क्लाउड नाईन. क्लाउड नाईन म्हणजे ब्लिसफुली, व्हेरी व्हेरी हॅपी. ओके, क्लाउड नाईन म्हणजे काय, ते खूप जास्त आनंदित होणे. क्लाउड नाईन. आपण क्लाउड नाईन कधी होईल, जेव्हा आपला रिझल्ट येईल. ओके. आता कॉल अ स्पेड म्हणजे टू स्पीक ओपनली अँड ट्रूथफुली अबाउट समथिंग, स्पष्टपणे खरे खरे सांगायचं. कॉल अ स्पेड याचा अर्थ काय होते, स्पष्टपणे खरे खरे सांगणे. कॉल इन क्वेश्चन म्हणलं तर शंका घ्यायची. टू चॅलेंज. ओके, इझी आहे ते. कॉल इन क्वेश्चन, शंका घ्यायची. कॉल इट अ डे म्हणजे स्टॉप वर्किंग फॉर द डे, काम स्थगित करणे, त्याला काय म्हणायचं, कॉल इट अ डे. कॉल द शॉट म्हणलं तर बी इन चार्ज म्हणजे प्रभावी असणे, लोकांना निर्देश देणे. ओके, कॉल द शॉट्स. आता कॅप इन द हँड. कॅप इन द हँड म्हणजे व्हेरी हंबली, अत्यंत नम्रतेने. कॅप इन द हँड म्हणजे काय होतं, व्हेरी हंबल. कॅरॉट अँड स्टिक. यूज ऑफ प्रॉमिसेस ऑफ रिवॉर्ड अँड थ्रेट ऑफ पनिशमेंट टू मेक समबडी वर्क हार्डर, म्हणजे प्रोत्साहन किंवा दंड. चांगल्या कामासाठी त्याला काय करायचं, प्रोत्साहन द्यायचं, आणि वाईट कामासाठी दंड द्यायचा, त्याला काय म्हणायचं, कॅरॉट अँड स्टिक. कॅरॉट अँड स्टिक. यूज ऑफ प्रॉमिसेस ऑफ रिवॉर्ड, चांगल्या कामासाठी त्याला काय करायचं, प्रोत्साहन करायचं, आणि वाईट कामासाठी दंड द्यायचं. आता कॅरी द डे म्हणजे टू सक्सीड, यशस्वी होणे. ओके, कॅरी द डे, टू सक्सीड. कॅरी वेट म्हणजे टू बी इम्प्रेसिव्ह, प्रभावी असणे. कास्ट ॲपर्शन्स ऑन म्हणजे टू ब्लेम समवन. ओके, दुसऱ्यावर आरोप लावणे. ॲस्पर्शन्स म्हणजे काय, आरोप लावणे. कास्ट पर्ल्स बिफोर स्वाईन टू प्रेझेंट समथिंग व्हॅल्युएबल टू वन्स हू डज नॉट नो इट्स वर्थ. एखाद्या व्यक्तीला महत्त्व नसलेली गोष्ट देणे म्हणजे कास्ट पर्ल्स बिफोर स्वाईन. कॅस्टल इन द एअर म्हणजे प्लान्स विच कॅन नॉट बी रिअलाइज्ड म्हणजे अव्यवहारिक किंवा काल्पनिक योजना असणे. कॅस्टल इन द एअर म्हणलं तर काल्पनिक. ओके. कॅट अमंग द पिजन म्हणजे टू बी अ रिझन ऑफ ट्रबल विच मेक्स पीपल अँग्री. ओके, नेमकं परेशानीचं कारण काय, तर कॅट अमंग द पिजन्स. आता कॅट अँड डॉग लाईफ म्हणलं तर काय होते, जीवनामध्ये नुसती भांडणं असणे. कॅट अँड डॉगचं कमी काय असते, भांडणं. द लाईफ इन विच द पार्टनर्स आर फ्रिक्वेंटली ऑर कॉन्स्टंटली क्वॅरलिंग. ओके, जीवनामध्ये नेहमी ते भांडणंच करतात. कॅच अ टार्टर. कॅच अ टार्टर म्हणजे समथिंग दॅट प्रूव्ज मोर पॉवरफुल दॅन एक्सपेक्टेड. ओके, मजबूत स्पर्धकाशी गाठ पडणे. कॅच अ टार्टर, समथिंग दॅट प्रूव्ज मोर पॉवरफुल दॅन एक्सपेक्टेड. आता कॅच रेड हँडेड म्हणजे अप्रेंट समवन इन द कोर्स ऑफ रॉंग डुईंग. ओके, रंगे हात पकडायचं म्हणजे कॅच रेड हँडेड म्हणतो आपण त्याला. इझिली लक्षात राहतं हे. कॅच 22 फ्रस्ट्रेटिंग सिच्युएशन टू सिलेक्ट द ऑप्शन. ओके, अवघड परिस्थितीमध्ये ज्यामध्ये पर्यायाची निवड करणे अवघड असतं त्याला काय म्हणायचं, कॅच 22.
चेंज कलर म्हणजे टर्न पेल, टू बिकम अनहॅपी, उदास होणे. चेंज कलर म्हणजे उदास होणे. चेस रेनबोज म्हणजे टू ट्राय टू गेट समथिंग दॅट विल नेवर बी ऑब्टेन्ड, अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे चेस रेनबो. ओके. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे गुड थिंग्स स्टार्ट्स फ्रॉम होम. दान धर्माची सुरुवात कुठून? स्वतःपासून करा. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चिक बाय जॉल. चिक बाय जॉल म्हणजे क्लोज टुगेदर, अगदी खेटून असणे. चिक बाय जॉल. चेकर्ड करिअर म्हणजे अप्स अँड डाऊन्स इन लाईफ, जीवनामध्ये चढउतार असणे. चेकर्ड करिअर. च्यू द कड म्हणजे डीप थिंकिंग, खोलवर विचार करणे. चिकन हार्टेड म्हणजे टिमिड, फ्रायटंड, घाबरट, भित्रा. चाइल्ड्स प्ले म्हणलं तर इझी वन, सिम्पल टास्क. ओके, खूपच सोपं असणं चाइल्ड्स प्ले. लहान लेकरांसोबत खेळणं खूप सोपं असतं का? बिलकुल नाही, पण तिथं असा अर्थ होतो. ओके, चाइल्ड्स प्ले म्हणजे खूप सोपं. चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक्स म्हणजे समन हू इज व्हेरी सिमिलर इन कॅरेक्टर टू हिज हर फादर ऑर मदर, आई वडिलांसारखं असणे म्हणजे चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक्स. क्लोन हुप म्हणलं तर बॅड थिंकिंग. क्लोन हुप बॅड थिंकिंग, द इव्हिल इंटेन्शन म्हणजे वाईट उद्देश असणे. क्लोन हुप असणे म्हणजे वाईट उद्देश असणे. क्लीन हँड्स म्हणजे इनोसंट. ओके, निष्पाप. क्लीन स्वीप म्हणलं तर क्लिअर व्हिक्ट्री, स्पष्ट विजयी. क्लिप आहे ते. क्लिप हँगर म्हणलं तर अ ड्रॅमॅटिक ऑर एक्साइटिंग एंडिंग टू ॲन एपिसोड ऑफ सिरियल, रोमांचक, ज्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नाही. ओके, क्लिप हँगर म्हणतात त्याला. क्लिंच द इशू. क्लिंच द इशू म्हणजे टू टॅकल द प्रॉब्लेम. ओके, क्लिंच द इशू म्हणजे टू टॅकल द प्रॉब्लेम, प्रश्न सोडवणे. क्लॉक अँड डॅगर म्हणलं तर कॅरेक्टराइज्ड बाय मॅजेस्टी अँड सिक्रेटली, गुप्त कारवायांमध्ये गुंतलेलं असणे. क्लॉक अँड डॅगर म्हणलं तर काय ते? गुप्त कारवायांमध्ये गुंतलेलं असणे. क्लोज कॉल, क्लोज शेव, अ नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर ऑर अ डिझॅस्टर, अपघातापासून थोडक्यात वाचणे. क्लोज कॉल, क्लोज शेव म्हणतात त्याला. क्लोज द बुक ऑन. क्लोज द बुक ऑन म्हणलं तर स्टॉप टेकिंग ऑर्डर. ओके, कारवाई किंवा चौकशी बंद करणे. क्लोज द बुक ऑन. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे इडल इन्व्हेन्शन, मेड अप स्टोरी, खोटी कहाणी. कॉक अँड बुल स्टोरी म्हणलं तर काय म्हणायचं? खोटी कहाणी. ओके, कॉक अँड बुल स्टोरी म्हणतात त्याला, इडल इन्व्हेन्शन. कॉकश्युअर. कॉकश्युअर म्हणलं तर कॉन्फिडन्स असणे, आवश्यकतेपेक्षा पण जास्त विश्वास असणे. ओके, कॉकश्युअर असणे म्हणजे कॉन्फिडंट इन ॲन एक्सेसिव्ह ऑर ऑरोगंट वे. कोल्ड कम्फर्ट म्हणजे साईट ऑर नो कन्सोलेशन फॉल्टी, फेक द सॅटिस्फिकेशन म्हणजे खोटे समाधान असणे. कोल्ड कम्फर्ट म्हणजे काय? खोटे समाधान. आणि कोल्ड फीट म्हणजे आत्मविश्वासात कमतरता असणे. ओके, आता कॉकश्युअर काय होतं? जास्तच आत्मविश्वास असणे. आणि कोल्ड फीट म्हणलं तर आत्मविश्वासामध्ये कमतरता असणे. कोल्ड शोल्डर म्हणलं तर टू इग्नोर समवन डिलिबरेटली. ओके, जाणून बुजून दुर्लक्ष करणे. कोल्ड शोल्डर जाणून बुजून दुर्लक्ष करणे, टू इग्नोर समवन डिलिबरेटली. कोलॅटरल डॅमेजेस, डॅमेज टू इंटेंडेड टार्गेट. ओके, सामान्य लोक, घरे यांचं नुकसान करणे. कोलॅटरल डॅमेज. कम अ कॉपर म्हणलं तर टू फेल. ओके, अयशस्वी होणे. कम अ कॉपर म्हणलं तर काय ते? कम अ क्रॉपर आहे ते. कम अ क्रॉपर म्हणजे टू फेल, अयशस्वी होणे. कम डाऊन फ्रॉम वन्स आयव्हरी टावर्स, टू अंडरटेक टू बाय रूल्स टू रिअलाइज द फॅक्ट अँड रियालिटी, व्यावहारिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे. कम डाऊन फ्रॉम वन्स आयव्हरी टावर. कम ऑफ एज म्हणलं तर टू डेव्हलप. ओके, पूर्णपणे विकसित होणे. कम टू अ स्टँड स्टील म्हणलं तर टू स्लो डाऊन ऑर अ फुली स्टॉप्ड, पूर्णपणे स्थगित, गतिहीन बनणे. कॉक समन्स गुज म्हणलं तर एखाद्याचा प्लॅन बिघडून टाकायचा. कॉक समन्स गुज, टू डिस्ट्रॉय द प्लॅनिंग. कुक द बुक्स म्हणलं तर अकाउंट्समध्ये हेराफेरी करायची. ओके, कुक द बुक्स म्हणलं तर अकाउंटमध्ये हेराफेरी. अल्टर द फॅक्ट्स ऑर फिगर डिसऑनेस्टली ऑर इलगली. ओके, कूल ॲज अ कुकुंबर म्हणलं तर काम अँड रिलॅक्स्ड पर्सन, मानसिकरित्या संतुलित, नाराज न होणारा व्यक्ती. कूल ॲज अ कुकुंबर, काकडीसारखा थंड आहे. क्रॅक ऑफ डाऊन म्हणलं तर इन द मॉर्निंग, एकदम सकाळी. क्रोकोडाईल टियर म्हणलं तर खोटी सहानुभूती, खोटे आसू पण म्हणू शकतो आपण. क्रोकोडाईल टियर्स, फेक सिम्पती. क्रॉस सॉर्ड म्हणलं तर टू मेक आर्ग्युमेंट, टू क्वॅरल म्हणजे वाद करायचा. क्रॉस सॉर्ड म्हणजे काय? वाद करायचा. नेक्स्ट इडियम बघूया. क्राय फॉर द मून म्हणलं तर टू थिंक फॉर इम्पॉसिबल थिंग्स. ओके, अशक्य गोष्ट करण्याचा विचार करणे. क्राय फॉर द मून. क्राय इन वाइल्डरनेस म्हणजे काय होतं? वेस्ट ऑर द इन्फेक्टिव्ह एफर्ट्स रिगार्डिंग साऊंड. ओके, अयशस्वी प्रयत्न करणे.
क्राय इन वाइल्डरनेस. आता क्राय ओव्हर अ स्पिल्ट मिल्क म्हणजे काय होतं, होऊन गेलेल्या गोष्टीवर निरर्थक शोक व्यक्त करायचा. क्राय ओव्हर द स्पिल्ट मिल्क. टू रिग्रेट फॉर समथिंग दॅट हॅपन्ड इन पास्ट. क्राय उल्फचा अर्थ काय होतो, क्राय उल्फचा फेक द क्राईंग टू कीप अस्किंग फॉर हेल्प व्हेन यू डू नॉट नीड इट. खोटारडेपणाने रडणे. ओके, क्राय उल्फ म्हणजे ओके खोटारडेपणाने रडणे. करी फेवर विथ म्हणजे टू फॅटर समवन टू डू ओन वर्क. ओके, खोटी स्तुती करून आपलं काम करून घ्यायचं. करी फेवर विथ ओके खोटी स्तुती करणे. कुशी जॉब म्हणजे काय होते, कुशी जॉब म्हणजे रिलॅक्स जॉब असणे. ओके, आरामदायक काम. कट सॉरी फिगर म्हणजे टू बी अशेम्ड, वाईट प्रदर्शन करणे. कट अबव म्हणलं तर समवन हू इज ऑफ द हायर सोशल क्लास. ओके, कट अबव म्हणलं तर काय होते, समवन हू इज ऑफ द हायर सोशल क्लास, तुलनात्मकदृष्ट्या खूप चांगले असणे. ओके, कट अबव. कट अँड राईड म्हणलं तर रेडीमेड फॉर्म्युला. कट अँड राईड रेडीमेड फॉर्म्युला, अगोदरच निश्चित असलेला म्हणतात त्याला. कट बोथ इन म्हणलं तर इन फेवर ऑफ बोथ साईड्स ऑफ ॲन इशू, दोन्ही बाजूनी मत मांडायचं. कट बोथ एंड, दोन्ही बाजूनी मत मांडणे. कट कॉर्नर्स म्हणजे टू डू समथिंग इन इझिएस्ट, चिपेस्ट ऑर फास्टेस्ट वे. ओके, घाईघाईमध्ये गुणवत्तेकडे लक्ष न देणे म्हणजे कट कॉर्नर करणे. कट नो आईस विथ म्हणजे हॅव्हिंग अ नो इन्फ्लुअन्स विथ, प्रभावहीन असणे. ओके, त्याचा प्रभाव न पडणे. कट नो आईस विथ. ओके, कट वन्स टीथ ऑन म्हणलं तर काय होतं, नौक्याप्रमाणे वागणे. ओके, कट वन्स टीथ म्हणलं तर नौक्याप्रमाणे वागणे. कट समवन डेड म्हणजे पूर्णपणे दुर्लक्षित करणे. कट समवन डेड, कम्प्लिटली इग्नोर समवन. ओके, आजसाठी एवढेच. नेक्स्ट पार्टमध्ये आपण अजून काही खूप महत्त्वाचे इडियम आणि फ्रेजेस पाहूया. ओके, थँक्यू फ्रेंड्स.